शैलेश भाऊंकडे हाय करा. काय आहे का? काय करा ना, हाय करा. काय हाय करा. आता आम्ही बनवतोय, काय बनवतो आपण? एक व्हिडिओ आला करायला. काय बनवतो आपण? ब्रेड बनवतो आम्ही. सँडविच ब्रेड. अरे सँडविच मी कशात तरी ऐकलेलं, ते फेमस झालं काय ते. अरे आपला वडापाव जगात 19वा नंबर आला. हा ना, स्नॅक्समध्ये. तर आम्ही आज सँडविच बनवतो. वडापाव बनवण्याचा बेत आम्ही कॅन्सल केला आहे. तिथले 2 डिश घेणार, उपमा काढचं, त्याच्यामध्ये उपमा खाणार. पहिले सँडविच बनवूया रे, मग उपमा खाऊ. ब्रेड हां एकच होईल एवढीच ब्रेड आता आणावं लागलं नंतर. हवन चालू केलेलं आहे आता शैलेश भाऊंनी. वा, हे बाहेर खतरनाक आहे. कुठे कुठे दाखवायचं? सगळीकडे दाखवायचं काय? कडुलिंबाचं हवं नाही काय? स्मेल मस्त येतो काय? दरवाजाच्या मागे हा, दरवाजाच्या मागे. मच्छर चालू होती. थंडी असते तर बरं असतं. ओमकार हाय कर. हाय. आंघोळ नाही केली. अरे ठीक आहे ना, आंघोळ नाही केलं मग काय. आम्ही तर सॅटर्डे संडे सुट्टी देतो आंघोळीला. ओमकार तो लॅब मस्त आहे. पृथ्वीवरती पाण्याचं प्रमाण खूप कमी होत चाललंय, त्यामुळे आम्ही त्या बँगलोरला माहिती आहे ना, वाट लागले. तर बँगलोरला माकडं सुद्धा घरी नाहीतरी शनिवारी किती घेतो? रूमवरतीच पडून राहणार आहे. कोणी बघायला येणार नाही, कोणी आपल्याला वाह. DLFचा ॲम्बियन्स आवडला ना तुला? एक नंबर होते बाबा. पाहिलं? पोरीच बघायला जातो. बाय दाखवणार थांब ना. मी तिकडेच जाणार आहे. विरारला आपले सगळे राहतात माहिती आहे का? आमच्या गावातले सगळे एकदम भरपूर राहतात. येस, मी जातोच तिकडे. ओमकार काय करतो तू? अरे वा, हा ना. एकदम गावाला फील घेते. वा वा, फान ना, एकदम सजवून ठेवतोय का? त्याच्या भोवती हार पण घाल काय. सजवून शानी. चांदणी चौकातून मी घेऊन येतो 2-3 स्टॉप. अरे वा, हे उडीचं भेटतं. अरे उडचं आण आलंच तर. हो हा. सर उडचं आण. ते ठेवायचं काय? चाळणी चौकातलं. हा. ठीक आहे, उडचं घेऊन येतो. शेंगदाण्याचे ठेवले. चाळणी असते. बरूचचे शेंगदाणे ठेवले नाही. त्याच्यामध्ये कॅरम खेळणार आहोत आम्ही संध्याकाळी. अशी कडुनिंबाची पानं टाकायची आणि जाळ बनवायचा. शुद्धीकरण करायचं घराचं काय. स्मेल बघ. वा, कापूर पण टाकलाय का त्यात? कापुराचा मग कापूरचा पण एकदम टेस्ट येते खतरनाक. वा, अरे माझ्याकडे पण कापूर आहे, पण त्याला जळवायचं कसं? हां, माचिसने कशावरती जळवणार? कडुनिंबाची पानं घेऊन येतो आणि मग तसंच जावायचं काय. आहेत की तिथं जयपुरात तर भरपूर आहे. हां आहेत ना तिथे. इथं कंपनीतच किती आहेत? कंपनीत पण भरपूर आहेत. कढीपत्ता आम्ही कंपनीतच आणतो. हां, आनंद. माझा फोटो काढतो का तू? काय रे पेटवतो. आता आम्ही चाललोय चांदणी चौकात.
वा आम्ही चाललोय आता चांदी चौकात. भेटू पुन्हा तिकडेच. नाही भेटलं तर आम्हाला सांगा. लाल किल्ला मागेच आहे ना. लाल किल्ल्यावर पण जाऊन येतो आम्ही. आनंद दिल्ली कशी वाटते? छान वाटते बघायला. दुसरी वेळ आहे. दुसरी वेळ आहे. आणि हा भाऊ हे भाऊ इकडेच राहतात. दिल्ली मेट्रोमध्ये MG रोडवरून ना. हा MG रोडवरून आम्ही जातोय. MG रोडवरून आम्ही जातोय. मेहरोड दिल्ली गुडगाव रोड आहे तो. महात्मा गांधी रोड नाही आहे. तिथून आम्ही चाललोय आता चांदी चौक. किती वेळ लागतो? एकच लाईन आहे नाही. ब्ल्यू लाईन आहे आपली. येलो लाईन आहे रे. येलो लाईन पकडून चाललंय डायरेक्ट जाते. हा मागचे नजारे छान आहेत रे. छान वाटतं एकदम. चला आनंद इकडे वगैरे हाय करा. आनंदला घेऊन जातो रे. वा बाप रे बाप काय गर्दी. आम्ही पिणार आहोत तिकडे एक लस्सी. हे कोणती लस्सी पिणार आहोत आपण? तुला बोलला ना तो. आता नाव विसरलो मी त्याचं लस्सीवाल्याचं. विचार की त्याला. ओमकारला फोन करावा लागेल. गुरुद्वाराच्या अपोजिट साईडलाच बोलला तो. ही जैनवाल्याचीच आहे. वा वा बाप रे केवढा मोठा गुरुद्वारा आहे. आणि गर्दी पण तेवढीच मोठी आहे इकडे. सगळे हे हाच आहे का? मित्र भेटलेत त्यांना शैलेशला. बाप रे खतरनाक गर्दी आहे. पहिली इकडे लस्सी आम्हाला खायची आहे. ओमकारने एक लस्सी सजेस्ट केली आहे. ते खातो आणि मग पुढे मार्केटमध्ये जातो. आनंद तुला बसायचं आहे का सायकलमध्ये? अरे 20 रुपयाला सवारी. घे एक बस. तिकडे नाही भेटणार रे कुठे. आमच्या मागेच एअरपोर्ट आहे. गुरुद्वाराच्या समोरच आहे. समोर म्हणजे रोडलाच आहे. आम्ही तिकडे जाणार. बघूया सामान घेऊन झाल्यावरती जातो तिकडे. आधी पहिले मार्केट फिरतो. लस्सी शोधतोय मागापासून. आता कुठे भेटेल काय माहिती. बघूया. शेवटी आम्हाला हा लस्सीवाला सापडलाय. बघूया इकडे खाऊन कशी लस्सी वाटते. आनंद बाकीचं सगळं बघण्यात गुंग झालाय. हीच आहे का रे लस्सी? लाश 3 दे दो. 3 लस्सी बनवतोय. रबड़ी लस्सी होती है ना. रबड़ी कूलर है. सिर्फ रबड़ी होता है. आणि कुल्हड़. और रबड़ी लस्सी भी होता है. एक रबड़ी लस्सी दे दो. अरे वा काहीतरी खतरनाक आहे. बघतो खाऊन कसं. लस्सी मिला के पीनी है. रबडी लस्सी लस्सी मिला के पीनी है. ये ऐसे ही खानी है. इसमें ऐसा क्या होता है क्या? कुल्हड़. वो रबड़ी है लस्सी है. ये रबड़ी है का? हाँ और ये लस्सी है. लस्सी. इसमें है लस्सी? ना के मिलाना है इसमें. ये रबडी कुल्हड़. ये आहे 180 रुपयाची. और भाई ये कितने का है एक? 80 रुपये की. ये 80 रुपये की. 80. ये 80 रुपये की और ये 180 रुपये की. कितना हो गया टोटल? और अपने खा के हम देखते हैं. बोलो मैडम. खानी है चला साईडला खाऊन बघतो कसं आहे. बघ ना समोरच कसा रेड फोर्ट मस्त दिसतोय का. हां दिसतो आता मार्केटमध्ये. केवढं छोटी छोटी गल्ली आहे ती. कॅमेऱ्यानं सगळं चालू आहे. खतरनाक.
खतरनाक काय? एवढे छोटे छोटे दुकान आहेत. एवढ्या गल्लीत गल्लीत काय काय भेटायचं. चलो चलो इकडे पण आहे. मेन खतरनाक म्हणजे मला हे वायरिंग दिसला. बाप रे बाप, काय कुठे तोडलेले आहेत काय कळत नाही आहेत वायरिंग. तर बाप रे बाप, इथून सामान घ्यायचंय. किती स्वस्त मिळतंय बघूया. या सगळ्यांनी चांदणी चौकात. त्याच्यात 20,000 का फायदा मिळतो. बाप रे बाप, पोचलोय आतल्या गल्लीत. हे बघा, बापरे सगळं जुनं आहे आणि असं खतरनाक केलं आहे ना. आणि चांदणी चौकचे इलेक्ट्रॉनिक मार्केट खतरनाक. बघूया आता काय काय भेट. हे न्यूजवाले बसलेत, शूटिंग करणार आहेत आज आमची संध्याकाळी न्यूजवरती. अरे अरे अरे, पराठेवाली गली आणि एवढी गर्दी आहे. बाप रे बाप बाप, अजिबात जायचं नाही. आत्ताच इकडे ऑइलचा वास यायला लागलाय. ऑइलचा कसला, घीचा वास यायला लागला. एकदम साजूक तुपाचा वास येतोय. सगळं सामान घेतलंय. किती प्रोटीन घेतलं? सामान मला 8 डिश घ्यायचे होते, पण काय भेटली नाही. फ्रूटवाला पण मस्त आहे. लोक फ्रूट हा बंदूक पण मिळते वाटतं. बापरे, शॉपिंग उरकून बाबा बाबा इथं चालता पण येत. आम्ही चाललोय घरी आता. चालून कंटाळा. बापरे, रबडी इतकी छान होती ना, म्हणजे ती खतरनाक. 180 रुपयाला होती, पण खरंच एकदम सुंदर अशी रबडी. तुम्ही जर चांदणी चौकात आलात तर रबडी खायला विसरू नका. शॉपिंग करायची असेल तर आधीच ठरवून या, सगळं काय मिळतं, काय काय घ्यायचं आहे ते. चला आता बघूया पुढे अजून काय काय मिळतं. नाहीतर चाललो आम्ही घरी. बाय बाय चांदणी चौक. अरे हे वेगळंच काहीतरी आयटम आहे. चिला बॅग काय आहे हे? चिला बोलतो, छान बनवतो एकदम. वाह, वाव, खतरनाक फिल्मर आहे. ही लिहिणार करताना दाढी. अरे वा, सिकंदरपूरमध्ये फिश मार्केट दाखवतो तुम्हाला. फिश घेऊन येतो संध्याकाळी. मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणी बनवायची आहे. बघा, सुरमई पूरा 20 का फर्क है, 19-20 का नहीं. सुरमई नाही रे, बहुत पापलेट आहे. कधी सांगायचं. स्मार्ट मिस्टेक. पापलेट ना मराठीत काय बोलतात? पापलेटच म्हणतात मराठी. मग इंग्लिशमध्ये काय बोलतो? प्रॉम्प्लेट. ओके, बरं झालं. याचं तरी नाव पापलेटच आहे. अवघड झालं असतं. आम्ही बनवली आहे, खोलून तरी दाखवा ना. काय आहे ओळखा बघू. ही आहे ग्रीन टी, प्युअर ग्रीन टी. हा, काय स्मेल आहे एकदम खतरनाक. वा, तर बंद करणार आणि पिणार. सो देश माने. ग्रीन टी कशी प्यायची? हां, आता ॲक्च्युली ग्रीन टीमध्ये काय असतं, ग्रीन टीला चव नसते पहिली गोष्ट. मग जॅपनीज ऑलवेज टू बी लाईक की त्याच्या आधी काहीतरी थोडं गोड द्यायचं. ग्रीन टी स्वीट आधी प्रोव्हाइड करतात, म्हणजे तुम्ही स्वीट खायचं आधी थोडं.
मग त्याची जी मिठास आहे ना सर्वकडे असते तोंडात. त्यानंतर मग ग्रीन टीचा स्वाद घ्यायचा. इट्स फील लाईक हेवन. आधी नाही हे थोडंसं मग आपण मग आता जेव्हा खजूर घालतो आपल्याकडे असं गोड असं काही नाही आहे आता. तर ते प्युअर गोड असतं त्यांचे. लाडू खाल्ला तर चालेल ना. लाडू पण तेव्हा लाडू गोड नाही. असतात. खजूर तुला महत्वाचं लाडू पण तू खजूर खाऊन बघ. त्याला जी आहे ती थोडी काढ आणि तुला कळेल खजूर चांगला देऊ शकतो तुला. तुला खजूर खाऊन जा असे आतमध्ये मलायला झालं बाग. पण की मग तू ते खाऊ शकतोस. ठीक आहे. हे सगळं पालन करायचं काय ग्रीन टी पिताना. चला आता आम्ही स्वीटचा आस्वाद घेतो मग ग्रीन टी पितो. सामान घेऊन आणि कशासाठी आणलं काय काय आणलंय रे? बटाटे, कांदे, लिंबू, भाजी, त्यानंतर बीन्स, भरपूर काय आणलेलं आहे त्याच्यामध्ये. आयला एकच फिश बनवायचं आहे रे. हा सगळंच घेऊन आलास तू तर. हा जास्त नाही घेतलं. आणि हे पापलेट मॅरिनेट केलं आम्ही पापलेट मस्त की. काय म्हणतो करू भाजी फ्रीजमध्ये ठेवलं म्हणून करू. पोरं सगळी बसून इंस्टाग्रामचा आस्वाद घेत आहेत आणि पोरी तिकडे कामं करतात. वा समोरच मस्त गार्डन आहे. वा ख्याला झालं पाहिजे. मला काय भेटलंय आमच्या दुबईच्या ट्रिपचं लास्टचं चॉकलेट. हा मग दुबईच्या ट्रिपचं लास्टचं चॉकलेट राहिलंय आणि ते मला सापडलं. कुछ मिठा खाते दुबई का. सॉरी. आणि आमचं पापलेट आणि प्रॉन्स तयार होते. ते सुकट पण आहे तिकडे. नाही ना मुंबईत राहिलो ना त्यामुळे मॅटर झालं आणि मुंबईवरून सरळ इकडे आलो. पुण्याला जाऊन इकडे. ये सब चीजें हमें करनी पड़ेगी. एक बंदा होता है स्टूडियो इंजीनियर, वो बोलता है कि ये फिलेट आएगी ना तो यही आएगी, इंजीनियर तुम काटना, तो तुम कैसे लेके आना हो तुम तुम्हारा डिसाइड करो, हमको नहीं पता. अरे मैं और बताऊँ मैं मतलब प्रोडक्शन में तो ना मैं ये जो सीनियर डी मेडी रूम की मैं काफ़ी आसपास रहा हूँ, मैंने देखा है. क्योंकि टेक्निकल डिस्कशन कम होती है लेकिन नॉन टेक्निकल ज़्यादा होती है. कौन क्या कर रहा है, कहाँ जा रहा है, कैसे कर रहा है. भाई हमारा ना लास्ट ईयर पोरांचं रामायण आणि महाभारत चालू आहे आणि इकडे बिचारी एकटीच बनवते. काय ग तुला एकटीलाच कामाला लावलंय ना. सगळं मस्त. तू इकडेच खायला सुरुवात कर तू. डेस माने आमची आली आहे सुरमई. सुरमई नाही बाबा हे पापलेट आहे. कधीपासून सुरमईच करतोय मी. खतरनाक. लांब मला आणि मोठा टेबल पण आला. सांग भलं आमदा पुसले त्याला मी आणखी पुसलो. छान आहे ते. काय होत नाही. लॉंग पहिला समोर बसणार नाहीत ना एवढं वर्टिकल. का ते खराबच होणार पुन्हा. हा आणि सगळे फोटो काढतात बघा. प्रॉन्स बिर्याणी आणि पापलेट रेडी आहेत आमचे खायला. वा बिर्याणी. स्वाद घेताना हिंदू का जयपुर में प्रोडक्शन भी है क्या? नाही